नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवनावर आधारित सर्व प्रश्न आपण घेणार आहे, जे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आणि जे प्रेरणादायी असणार आहे. ते महत्त्वाचे, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की आपण संपलोय, आपण निगेटिव्ह गेलोय, आपण एका परीक्षेने आपलं सगळं अस्तित्व संपलंय, त्यावेळी महाराजांकडे बघायचं. तुम्हाला आपल्या आपच ऊर्जा भेटणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षामध्ये पूर्ण स्वराज्य उभं केलं होतं जनतेसाठी, बरोबर ना. काही नसताना आपल्याला तर सगळे, जेव्हा निगेटिव्ह वाटेल त्यावेळी महाराजांकडे बघा, महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि तयारीला लागा. तुम्ही अपयशी होणारच नाही. लक्षामध्ये. चला प्रश्नांना सुरुवात करूया आपण. खूप चांगले प्रश्न आहे, सर्व महत्वाचे. IMP बघा, भोसले घराणे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते? वेरूळ, अजिंठा, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा. आपल्याला काय म्हटले, ठिकाण विचारले की नाही, मग जेव्हा ठिकाण विचारलं तेव्हा ठिकाण सांगायचं वेरूळ, बरोबर ना. जर जिल्हा म्हटलं असं तर छत्रपती संभाजीनगर, पण दिलाय का नाही, आपल्याला ठिकाण म्हटले म्हणून ते इथं वेरूळ योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे यांचा जन्म केव्हा झाला? बघा, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वडील शहाजी राजे होते, बरोबर ना. मग त्यांचा जन्म केव्हा झाला विचारलंय. 1500, 1560, 1590 आणि 1594. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1594 हे बरोबर आहे. शहाजी राजे यांचा जन्म केव्हा झाला तर 1594 रोजी. विचारू शकता, गेल्या वर्षी संभाजी महाराजांचा जन्म विचारलेला आहे, राजमाता जिजाऊ यांचा पण जन्म विचारलेला आहे. मग ह्यावेळेस प्रश्नाची लेवल थोडीशी बदलू शकते. काय विचारणार? शहाजीराजे भोसले यांचा जन्म 1594. राजमाता जिजाऊ यांचा जन्म केव्हा झाला? राजमाता जिजाऊ यांचा जन्म केव्हा झाला? 1600, 1598, 1590 आणि 1610. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे 1598. पण पूर्ण तारीख विचारली तर काय असणार आहे? 12 जानेवारी 1598. ह्या प्रश्नांची तुम्हाला PDF भेटणार आहे आणि ही PDF तुम्हाला फ्री भेटणार आहे, मोफत असणार आहे, कारण महाराजांचं आहे. त्याच्यामध्ये आपण काही बॅच मध्ये वगैरे देऊ आपण, पण ज्यांनी बॅच नाही घेतली त्यांना फ्री सुद्धा भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. मी त्याची लिंक तुम्हाला देणार लास्टला किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. बघा, राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला 12 जानेवारी 1598. जन्म केव्हा झाला? 12 जानेवारी 1598. सिंदखेड राजा, जिल्हा आहे बुलढाणा. ओके. वडील कोण होते? तर लखुजीराव जाधव हे वडील होते. आई होत्या म्हाळसाबाई. पती होते शहाजीराजे भोसले. पुत्र संभाजीराजे आणि शिवाजीराजे. राजमाता जिजाऊ यांना पुत्र दोन होते, संभाजीराजे आणि शिवाजीराजे. त्यांचं निधन झालं 17 जून 1674 ला. रायगडाच्या पायथ्याशी असलेले जे पाचाड हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. आणि त्यांची समाधी जरी म्हटलं, राजमाता जिजाऊ यांची समाधी जरी तुम्हाला पेपरला विचारले गेले तर काय सांगायचं? पाचाड, रायगड हेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, तुम्हाला फोटो पण दिलेत, बरोबर ना. का तर ऊर्जा भेटण्यासाठी, पॉझिटिव्ह ऊर्जा आली पाहिजे, एक काहीतरी मनामध्ये लागलं पाहिजे. त्यांचं एक खूप महत्वाचं वाक्य बघा, जिजाऊंच्या संस्काराशिवाय शिवाजी घडणे अशक्य. म्हणजे त्यांचा म्हणजे हे आपले लेखक जे आहेत त्यांनी दिलेले, राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराशिवाय शिवाजी घडणे अशक्य असे संस्कार दिले होते. आपण आपल्या मुलांना, भावाला जर चांगल्या संगतीमध्ये टाकलं तर 100% त्यांना चांगले संस्कार देणार आहे. आणि चांगला इतिहास जर जाणून दिला तर मला नाही वाटत त्यांना काही कुठल्या मोटिवेशनची गरज पडू शकते, बरोबर ना. मग बघा, हे त्यांचा ही एवढी माहिती महत्वाची. IMP नोट डाऊन करून घ्या किंवा PDF झेरॉक्स मारून घ्या. नेक्स्ट. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड, शिवनेरी, तोरणा आणि प्रतापगड. आपण संपूर्ण माहिती घेतलेली. तर त्यांचा जन्म झाला शिवनेरी या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी या किल्ल्यावर. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1640, 1625, 1630 या 1650. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630 रोजी झाला. 19 फेब्रुवारी 1630. ओके. बघा, मग त्या संदर्भात जी महत्वाची माहिती ती आपण जाणून घेऊया. 19 फेब्रुवारी 1630 ला त्यांचा काय झालाय तर जन्म झाला. ठिकाण होतं शिवनेरी. जुन्नर हा काय तर तिथला तालुका. आणि जिल्हा विचारल्यास काय सांगायचं? पुणे सांगायचं. या किल्ल्यावर शिवाई देवीला जिजाऊंनी साकडे घातले होते, म्हणून महाराजांचं शिवाजी नाव ठेवण्यात आलं.
ओके, जो आपला शिवनेरी किल्ला आहे, या किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर, तिथं जिजाऊंनी साकडे घातले होते म्हणून महाराजांचं नाव काय दिलं तर शिवाजी असं दिलं. बघा हा तिथं आपण जर शिवनेरीला गेलो तर तिथं तुम्हाला मध्ये हा फोटो दिसायला मिळू शकतो. ओके, लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, राजमाता जिजाऊ यांची समाधी कोणत्या ठिकाणी? रायगड, शिवनेरी, राजगड आणि पाचाड. आताच सांगितलं तुम्हाला, राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे पाचाड या ठिकाणी, पाचाड रायगड या ठिकाणी दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? बऱ्याचदा प्रश्न रिपीट झालेला आहे. नवीन विद्यार्थी जे आहे त्यांनी तर नोट डाऊन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा, तुम्हाला खूप फायदा आहे आपल्या चॅनलचा. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला विशालगड, प्रतापगड, रायगड आणि तोरणा. तर शिवाजी महाराज जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? तोरणा किल्ला आहे, तोरणा. ओके, हा त्यांचा पहिला किल्ला जो त्यांनी जिंकला होता. मग आता आपल्याला असं विचारतील ना कधी जिंकला वगैरे किंवा तोरणा संदर्भात अधिकची माहिती हवी ना आपल्याला. तर शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी 1646 मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात तोरणा हे नाव देतात. किती रे? वयाच्या कितव्या वर्षी? फक्त 16व्या वर्षी, फक्त 16व्या वर्षी त्यांनी हा किल्ला जिंकलाय, लक्षामध्ये. त्यानंतर प्रचंडगड या किल्ल्याचा विस्तार आणि आवाढव्य आकार पाहून महाराजांनी याला प्रचंडगड असं नाव दिलं. कारण याचं बघा हा जो आकार आहे हा वेगळ्याच पद्धतीचा आकार आहे, आवाढवा प्रकारचा आहे, मग त्याला नाव काय दिलं महाराजांनी तर प्रचंडगड असं नाव दिलं तोरणाला. ओके, त्यानंतर धनप्राप्ती किल्ला दुरुस्त करत असताना महाराजांना इथं मोहरांनी भरलेली 4 हंडे सापडले, म्हणजे 4 हंडे होते, तिथं मोहर होतं ते मोहरांनी भरलेलं. मग ह्या दानाचा उपयोग त्यांनी कशासाठी केला? स्वतःसाठी नाही केला, तो प्रजेसाठीच केला. जो प्रजेचाच राजा ओळखला जातो ना, महाराजांना काय ओळखलं तर प्रजेचा राजा, रयतेचा राजा. मग राजगड हा किल्ला त्यांनी बांधण्यासाठी केला या धनाचा उपयोग. असं नाही केलं मग पैसे सापडले जाऊ द्या वगैरे, असं काही नाही. धन त्यांनी त्याचा उपयोग काय केला? राजगड किल्ला बांधण्यासाठी. आणि स्वराज्याची पहिली राजधानी जर म्हणलं तर आपण कोणती सांगतो? ही राजगड सांगतो, ही स्वराज्याची पहिली राजधानी. हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हे तालुक्यात आहे आणि हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुण्याला फॉर्म भरला त्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे की पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला कोणता तर तोरणा. किती उंची त्याची? 1403, 1403. ओके, नेक्स्ट, अफजल खानाचा वध कोठे झाला? रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड. तर बघा अफजल खानाचा वध झाला प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रतापगड हा प्रतापगड कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा या ठिकाणी. प्रतापगड कुठे तर सातारा या ठिकाणी. अफजल खान आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनीच त्याचा वध केला. बरोबर ना, शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते, कारण त्याच्याकडे शक्ती खूप होती, त्याच्याकडे सैन्य पण खूप होतं. महाराजांनी काय केलं तर आपल्या डोक्याने विचार केला आणि तिथं युक्तीचा वापर केला आणि त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा काय केला तर वध केला. बघा तारीख ठरली होती भेटण्याची 10 नोव्हेंबर 1659, ही तारीख ठरली होती 10 नोव्हेंबर 1659. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं भव्य शामियाना या ठिकाणी भेटायचं असं ठरलं. ठीक आहे, हरकत नाही. मग महाराजांनी मुद्दामच प्रतापगडाची निवड केली होती का? तिथं जावळीचं घनदाट अरण्य होतं जिथे खानाचं मोठं सैन्य, हत्ती, घोडे कुचकामी ठरणार होते. त्याला म्हणायचं नियोजन, त्याला काय म्हणायचं? नियोजन म्हणायचं. त्या नियोजनाने त्यांनी पूर्ण हे केलं आणि पहिला वार हा कोणी केला? ह्या आपल्या प्रतापगडचा जो अफजल खान होता तिथं पायथ्याशी यांनी केला. त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी पूर्वतयारीनिशी गेले होते ना, मग त्याचा वार फेल गेला. मग शिवाजी महाराजांनी जे आपल्या हातामध्ये हे होतं त्यानुसार त्याला मारलं. लक्षात असू द्या. सातारा या ठिकाणी. पुरंदरचा किल्ला कोणी लढवला? येसाजी कंक, तानाजी मालुसरे, मुरारजी देशपांडे, नेताजी पालकर. तर पुरंदरचा जो किल्ला आहे तो मुरारजी देशपांडे यांनी लढवला. मुरारजी देशपांडे, पर्याय क्रमांक 3. बघा पुरंदरचा किल्ला मुरारजी देशपांडे आपल्या प्राणाची आहुती देऊन अत्यंत पराक्रमाने लढवला. मुघल बादशाह जो औरंगजेब होता, औरंगजेबने पाठवलं होतं मिर्झा राजे जयसिंग आणि त्याचा अनुभवी सरदार जो दिलेर खान होता यांना पाठवलं होतं. किल्लेदार होते मुरारजी देशपांडे, मग यांच्यावर जबाबदारी होती किल्ला सांभाळण्याची. ओके, सैन्यबळ दिलेर खानकडे हजारो अनुभवी सैनिकांचं लष्कर आणि तोफा होत्या हजारो, बरोबर.
आणि मुरारजी देशपांडे यांच्याकडे फक्त 700 मावळे होते. जेव्हा मुघल सैन्याचा पुरंदरवर वज्रगड ह्या उपकिल्ल्याचा ताबा मिळवला आणि मुख्य किल्ल्याच्या माचीवर त्यांनी हल्ला केला, तेव्हा मुरारजी आपला मावळ्यासह शत्रूवर तुटून पडले. मुरारजी देशपांडे. ओके. त्यानंतर दिलेर खानच्या सैन्यात एवढी दहशत निर्माण केली की मुघल सैन्य मागे हटू लागले. खुद्द दिलेर खान आणि मुरारजीचं शौर्य पाहून थक्क झाला होता स्वतः. मग दिलेर खानने ऑफर दिली होती कोणाला, तर मुरारजी यांना लढाई थांबवण्याचे आवाहन केले आणि मुघलांकडे आल्यास मोठी जहागीर आणि सोन्याचे कडे देण्याचं आमिष दाखवलं. ह्यावेळी मुरारजी देशपांडे यांचं उत्तर काय असेल बघा, जाणून घ्या. खरंच अंगावर काटा येतो. आम्ही शिवाजी महाराजांचे माणसे, आम्हाला तुझ्या जहागिरीची काय परवा, असे म्हणलं त्यांनी लढणं सुरू ठेवलं, मरण पत्करलं, पण त्यांच्याकडे गेले नाही. असे मावळे होते. हे आपल्या अंगात असलं रक्त पाहिजे, बरोबर ना, ही ऊर्जा पाहिजे. हे तुझ्या कष्ट ठेव म्हणले, तुझ्याकडे काय असेल ते. बघा, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, आम्हाला तुझ्या जहागिरीची काय परवा, असं म्हणत त्यांनी लढणं सुरू ठेवलं. 700 मावळे आणि समोर हजारो होते, तरी पण जिद्दीने लढले. ओके. त्याच्यामुळे हार मानायची नाही आयुष्यामध्ये, काही झालं तरी चालत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? मोर त्र्यंबक पिंगळे, हंबीरराव मोहिते, रामचंद्र मुजुमदार, रामचंद्र त्र्यंबक डबीर. तर सर्वांना माहिती सेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. पर्याय क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? निजामशाह, आदिलशाह, औरंगजेब यापैकी नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाह या सम्राटाच्या दरबारी काय होते? तर सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? होम, त्याच्यानंतर दाम, अंका आणि शिवराई. तर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता, त्या राज्याभिषेकाच्या वेळी तांब्याची नाणी कोणती होती? तर शिवराई होते. शिवराई हे नाणं त्यांनी काढलं होतं. मग शिवराई बद्दल जाणून घेऊ. बघा, राज्याभिषेकावेळी 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. त्यानंतर जी नाणी पाडण्यात आली ते होतं शिवराई, हे होतं तांब्याचं स्वरूप होतं. नाण्याच्या एका बाजूला श्री राजा शिव असं लिहिलेलं होतं. नाण्याच्या एका बाजूला काय होतं? श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला होतं छत्रपती असं अक्षर कोरलेली होती. हे होतं शिवराई. ओके. उपयोग काय होता? सामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारासाठी हे वापरले जाणारं प्रमुख चलन होतं. आणि होन जे होतं ते सोन्याचं नाणं होतं. धातू हे सोन्याचे नाणे होते. म्हणजे होन कशाचं होतं? सोन्याचं होतं. ओके. आणि शिवराई कशाचं होतं? तांब्याचं. हे लक्षात ठेवा, हे IMP विचारतं पेपरला. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजां राज्याच्या प्रथम राजधानी कोणती होती? महाराजांची पहिली राजधानी रायगड, शिवनेरी, राजगड, तोरणा. तर महाराजांची पहिली राजधानी जी होती ती राजगड होती. राजगड. पर्याय क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र बाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराजांचं जे मंदिर आहे ते राज्याच्या बाहेर पण आहे, भव्य मंदिर आहे, ते कोणत्या ठिकाणी असं विचारलेला प्रश्न आहे. बँगलोर कर्नाटक, श्रीशैल्यम आंध्र प्रदेश, तंजावर तमिळनाडू, वाराणसी उत्तर प्रदेश. तर महाराजांचं जे मंदिर आहे ते बँगलोर कर्नाटक ह्या ठिकाणी आहे. ओके. आता यावेळी मला कमेंट नाही टाकायची सर खूप चांगलं, काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल चांगली कमेंट टाकायची सर्वांनी, म्हणजे आणखीन आपण प्रश्न घेऊ नेक्स्ट टाइम. तंजावर तमिळनाडू. बघा, येथे महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांचे राजे होते. तिथे आजही भोसले घराण्याचे वंशज आणि ऐतिहासिक वास्तू आहे. म्हणजे बाकीचे ऑप्शन आहे त्याच्याबद्दल पण जाणून घ्या. बँगलोर कर्नाटक हे शहर शहाजी राजांचं मुख्य जहागीर होतं, जिथे शिवरायांचं बालपण आणि काही काळ गेलेला आहे. त्यानंतर वाराणसी उत्तर प्रदेश, येथे महाराजांचा राज्याभिषेक करणारे जे गागा भट्ट होते ते राहत होते. कुठे? वाराणसी उत्तर प्रदेश ह्या ठिकाणचे होते. म्हणजे जे महाराजांचा राज्याभिषेक ज्यांनी केला ते गागा भट्ट कुठले होते? वाराणसी उत्तर प्रदेश. ओके. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला तोरणा हा केव्हा जिंकला? बघा, तोरणा 1644, 1644, 1642, 1650. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पहिला किल्ला होता तोरणा हा त्यांनी 1644 रोजी जिंकलेला. ओके. शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल
1663 रोजी लालमहल या ठिकाणी कोणाची बोटे कापली होती? बघा, हा खूप चांगला म्हणजे हे बघा, लालमहल या ठिकाणी बोटे कापली होती, परंतु कोणाची कापली होती? त्याचं बघा, औरंगजेब, शाहिस्ता खान, अफजल खान यापैकी नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे कापली होती लालमहल. हा लालमहल कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. हा लालमहल कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी. कसं आहे बघायचा का तुम्हाला लालमहल? तो पण जाणून घ्या. बघा, हा इथे लालमहल आहे. अशा पद्धतीचा लालमहल आहे. इथं महाराजांनी 5 एप्रिल 1663 ला छापा केला. पार्श्वभूमी होती मुघल बादशाह औरंगजेबचा मामा शाहिस्ता खान याने पुण्यात येऊन महाराजांच्या बालपणीच्या लाल महालात आपला मुक्काम ठोकला होता. आणि नियोजन शाहिस्ता खानाला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी रात्रीच्या वेळी लाल महालावर छापा टाकायचं ठरवलं. त्यांनी निव्वळ 400 धाडसी मावळ्यांसह लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेत महालामध्ये काय केला? प्रवेश केला. त्यानंतर प्रवेश केल्यानंतर मध्यरात्री महाराज थेट खानाच्या झोपण्याच्या खोलीत पोहोचले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खान घाबरला आणि खिडकीतून उडी मारून पळून जाऊ लागला. त्याच वेळी महाराजांनी केलेल्या तलवारीच्या वारामध्ये शाहिस्ता खानाची 3 बोटे काय झाली? तर कापली. 3 बोटे कापली शाहिस्ता खानाची. तर घाबरून इतका घाबरला का नंतर तो पुन्हा सोडून दिलं, त्यांनी निघून गेला तो. या हल्ल्यामध्ये खानाचा मुलगा मारला गेला. या घटनेमुळे शाहिस्ता खान इतका घाबरला की त्यांनी तात्काळ पुणे सोडून पळ काढला. हे लक्षात असू द्या. पुरंदरचा तह कोणत्या वर्षाला? 1666, 1664, 1665, 1670. तर पुरंदरचा तह झाला 1665. कोणामध्ये झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज व जयसिंग यांच्यामध्ये काय झाला? पुरंदरचा तह 1665 ला. बघा, हा पुरंदरचा तह जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज 13 जून 1665 ला झाला. इथं मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झाला होता. परिणाम काय झाला? या तहामुळे स्वराज्यातील 23 किल्ले आणि 4 लाख वन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. तह का झाला? कॉम्प्रोमाइज झाला म्हणतो ना आपण. तहचं कारण पण समजून घेणं फार गरजेचं आहे. तर कारण असं होतं, दिलेर खानने पुरंदरला घातलेला वेढा आणि मोरारजी देशपांडे यांचं बलिदान यानंतर स्वराज्याचं अधिक नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी काय केलं होतं? तर हा तह केला होता. लक्षात असू द्या. आणि हा फोटो बघा, मिर्झा राजे, हा जयसिंग आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज. ओके, पुढे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी कैद केले होते? बघा, दिल्ली, आग्रा, मथुरा या कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? आग्रा या ठिकाणी कैद केले होते. छत्रपती औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना दगाफटका देऊन केव्हा कैद केले होते? 12 मे 1667, 12 मे 1666, 14 मे 1665, त्यानंतर 14 मे 1664. तर केव्हा कैद केले होते माहितीये? 12 मे 1666. 12 मे 1666 ला औरंगजेबाचा जो 50वा वाढदिवस होता, त्या 50वा वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केले होते. त्यानंतर तिथं त्यांचा अपमान करण्यात आला. मग त्यानुसार महाराजांनी आवाज उठवला. आवाज उठवल्यानंतर त्यांना तिथं काय केलं? औरंगजेबाने कैद केलं. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका केव्हा झाली? आपण महत्वाचं आहे. त्याच वर्षी झालेली. 19 ऑगस्ट, फक्त महिन्याचा फरक आहे. 19 ऑगस्ट 1666, 20 ऑगस्ट 1666, 21 ऑगस्ट 1666, 18 ऑगस्ट 1666. तर याचं योग्य उत्तर काय आहे? 19 ऑगस्ट 1666 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका केली. ओके, त्यानंतर बघा, पुरंदरचा तहाचा भाग म्हणून मिर्झा राजे जयसिंग याच्या शब्दावर शिवाजी महाराजांनी विश्वास ठेवून औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आग्रा येथे गेले होते. 50व्या वाढदिवसानिमित्त आग्रा येथे गेले. अपमान करण्यात आला. 12 मे 1666 रोजी मुघल दरबारात औरंगजेबाने महाराजांना योग्य सन्मान न देता तिसऱ्या रांगेत उभे केले. सन्मान न देता काय केलं? तिसऱ्या रांगेमध्ये उभे केले. ह्या अपमानाचा महाराजांनी जाहीर निषेध केला. त्याच्या सभेमध्ये, औरंगजेबाच्या सभेमध्ये महाराजांनी जाहीर निषेध केलाय. लक्षामध्ये असं नाही की आपण दुसऱ्याच्या दरबारात आलोय त्याच्यामुळे आपण थोडस शांत बसावं की जाऊ द्या, काही हरकत नाही. तिथं जाऊन निषेध केला. यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने आग्रा येथील किल्ल्याबाहेर असलेल्या जयसिंगच्या वाड्यामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांना.
ओके. मग आता बघा, कैदेतून सुटण्यासाठी महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं. त्यांनी असं दाखवलं की बरेच दिवस झाले माझी तब्येत बरी नाहीये, मी आजारी आहे. ओके. बरे होण्यासाठी मिठाईचे पेटारे वाटण्यास सुरुवात केली. अनेक दिवस पेटारे जात राहिल्यामुळे रक्षकाने तपास करण्याची सवय सुटली. तर रेग्युलर जायचे ना पेटारे, दररोज जायचे. दररोज जाऊन जाऊन काय व्हायला लागलं की इथं काही चेक करायची गरज नाहीये. जे सुरक्षा रक्षक होते त्यांसाठी काही नवीन काही नव्हतं. मग त्यांनी काय केलं, परतीचा प्रवास औरंगजेबाला चकवा देण्यासाठी महाराजांनी मथुरेच्या दिशेने प्रवास केला आणि वेश बदलून साधूच्या वेशात 25 दिवसांच्या प्रवासानंतर 12 सप्टेंबर 1666 ला ते राजगडावर सुरक्षित पोहोचले. बघा, दुसऱ्याच्या ठिकाणी नजर कैदेत, बरोबर ना. आणि तिथनं मग आपलं डोकं त्यांनी वापरलं, बुद्धीचा वापर केला. त्यानंतर तिथनं बाहेर निघाले छत्रपती शिवाजी महाराज. बाहेर निघाल्याच्या नंतर डायरेक्ट नाही आले. त्यांनी काय केलं, साधूच्या वेशामध्ये, बघा महाराजांनी काय केलं, साधूच्या वेशामध्ये 25 दिवसाच्या प्रवासानंतर 12 सप्टेंबर 1666 रोजी रायगडावर सुरक्षित पोहोचले. ओके. मग इथं काय झालं, हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतर महाराजांच्या जागी त्यांचे निष्ठावंत सेवक हिरोजी फर्जद यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून झोपण्याचं नाटक केलं. तर मदारी मेहतर यांनी त्यांना मदत. बघा, महाराजांचे निष्ठावंत जे होते त्यांनी काय केलं, तुम्ही जा, आम्ही तुमच्या जागी झोपतो. जर कोणी आलं कोणी जर बघितलं, त्यांना असं वाटायला नको की महाराज नाही तर ते निघून गेले, म्हणजे लगेच आपल्याला समजणार ना. मग त्यासाठी काय केलं, हिरोजी जे फर्जद होते त्यांनी महाराजांच्या ठिकाणी तिथं स्वतःचा जीव धोक्यात घालून ते नाटक केलं. ठीक आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर पार पडला? राजगड, रायगड, प्रतापगड, शिवनेरी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. 2. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान म्हणून कोणाची ओळख आहे? मुख्य प्रधान कोण आहे? अण्णाजी दत्तो, रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, हंबीरराव मोहिते आणि मोरोत्रंबक पिंगळे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य प्रधान म्हणून कोण होते? मोरोत्रंबक पिंगळे. मुख्य प्रधान जर विचारले तर पर्याय क्रमांक 4. राज्याचा सर्व जमा खर्च पाहण्याची जबाबदारी कोणाकडे होती? अमात्य, मंत्री, सुमंत आणि सचिव. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान म्हणजे किती मंत्री होते? 8 मंत्री होते. मग त्यामध्ये जमा खर्च पाहण्याची जबाबदारी कोणाची होती? अमात्य होते, त्यानंतर मंत्री होते, सुमंत की सचिव. त्याचं योग्य उत्तर काय? अमात्य. योग्य उत्तर काय असणार आहे? अमात्य. अण्णाजी दत्तो यांच्याकडे अष्टप्रधान मंडळातील कोणतं पद सोपवण्यात आलं होतं? सेनापती, सचिव, न्यायाधीश आणि पंडितराव. तर अण्णाजी दत्तो हे जे होते तर त्यांच्याकडे काय होतं? अण्णाजी दत्तो यांच्याकडे सेनापती होतं, सचिव होतं, न्यायाधीश होतं की पंडितराव होतं? तर त्यांच्याकडे होतं सचिव हे पद होतं. अण्णाजी दत्तो यांच्याकडे काय होतं? तर सचिव. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे खालीलपैकी कोणत्या कामासाठी जबाबदार होते? त्यांना काम काय होतं? पत्रव्यवहार सांभाळणे, न्यायदान करणे, राज्याशी संबंध ठेवणे, धार्मिक व्यवहार पाहणे. तर पत्रव्यवहार सांभाळणे हे त्यांच्याकडे काम दिलं होतं. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांनी काम काय करायचं? तर पत्रव्यवहार सांभाळणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर असणार. पुढे, अष्टप्रधान मंडळात सेनापती म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? अष्टप्रधान मंडळामध्ये हंबीरराव मोहिते, मोरोत्रंबक पिंगळे, रामचंद्र त्र्यंबक डबीर आणि निराजी रावजे. तर अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते. प्रश्न आपला पहिले पण झालेला आहे. ओके. आपण एक अष्टप्रधानचा एक चार्ट घेतलेला आहे, तो पण घेणार आहे आपण. परराज्याशी संबंध ठेवण्याचे काम अष्टप्रधान मंडळातील कोणता मंत्री करत असे? ओके. अमात्य, सुमंत, पंडितराव या सचिव. तर परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम अष्टप्रधान मंडळामध्ये कोणता मंत्री काम करत होता? तर योग्य उत्तर असणार आहे सुमंत. पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर आहे. कोण करायचं? तर सुमंत. स्वराज्यातील न्यायदान करण्याचं मुख्य कार्य कोणाकडे होतं? हे एखाद्यावर अन्याय झाला असेल ना, जर अन्याय झाले तर त्याच्या न्यायदान करण्याचं काम कोण करायचं? निराजी रावजी, दत्ताजी त्र्यंबक वाकनीस, अण्णाजी दत्तो, मोरोत्रंबक पिंगळे. तर हे जे काम होतं निराजी रावजी यांचं होतं, न्यायदान करण्याचं. ठीक आहे. अष्टप्रधान मंडळातील पंडितराव या पदावर कोण कार्यरत होतं? पंडितराव.
मोरेश्वर पंडितराव, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्र्यंबक डबीर आणि रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. तर याचं प्रश्नात उत्तर आहे पंडितराव. कोण होते? मोरेश्वर पंडितराव. मोरेश्वर पंडितराव, पर्याय क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचं प्रमुख वैशिष्ट्य काय होतं? म्हणजे महत्वाचं अष्टप्रधान मंडळ होतं ना, मग त्यामध्ये प्रमुख काय होतं? कोणत्या कारणानुसार मंत्री नेमला जायचा? त्याला कोणती त्याच्यामधली आपली क्वालिटी बघायची बघा. मंत्र्याकडे कोणतीही आर्थिक अधिकार नव्हते. ही पदे वंश परंपरागत होते. न्यायाधीशांना लष्करी अधिकार होते. त्यानंतर प्रत्येक मंत्र्याला स्वतंत्र खातं देण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मंत्र्याला 2 खाते नाही, प्रत्येकाला कसं आहे ना स्वतंत्र खातं देण्यात आलं होतं. असे वेगवेगळे दिले होते का? तर नाही, स्वतंत्र प्रत्येकाला. ओके. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची निवड कशाच्या आधारे केली होती? वंश परंपरागत, केवळ नातेसंबंध पाहून, गुण व कर्तृत्व पाहून आणि संपत्ती. बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे? शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निवड जी होती ते कशाच्या आधारे केली असेल? तुम्हाला काय वाटतं? पण वंश परंपरागत की केवळ नातेसंबंध पाहून, गुण कर्तृत्व पाहून की संपत्ती? तर महाराजांनी गुण आणि कर्तृत्व दोन्ही पण पाहिजे हे बघूनच त्यांची निवड केली होती मंत्रिमंडळामध्ये. असं नाही का वंश परंपरागत आहे किंवा नातेसंबंध आहे, कोणी आपला नातेवाईक आहे म्हणून त्याची निवड करायची, असं अजिबात नाही. ठीक आहे. बघा पुढे. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना महाराजांनी कामाचा मोबदला म्हणून काय दिलं? वतने किंवा जहागिरी, रोख पगार, केवळ इनामे यापैकी नाही. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना महाराजांनी कामाचा मोबदला म्हणून रोख पगार दिले होते. रोख पगार. आता बघा ही महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आणि त्याच्यातले मंत्री त्यांचं काय कार्य आहे ते. ओके. बघा प्रधान म्हणजे पेशवा मोरत्रंबक पिंगळे, यांचं काम काय होतं? राज्याचा कारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. ओके. राज्याचा काय तर कारभार पाहणे आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था करणे. ठीक आहे. अमात्य कोण होते? मुजुमदार म्हणायचे त्यांना. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. राज्याचा जमा खर्च महसूल करणे. हे राज्याचा जमा खर्च आणि महसूल पाहणे हे कोणाचं काम? मुजुमदार. सचिव ज्याला आपण सुरनीस म्हणतो ते होते अण्णाजी दत्तो. यांनी काय होतं? सरकारी आज्ञापत्र तयार करणे आणि राज्याचा पत्रव्यवहार सांभाळणे. सरकारी आज्ञापत्र तयार करणे आणि काय करायचं? राज्याचा पत्रव्यवहार सांभाळणे. ओके. त्यानंतर होते मंत्री वाकनीस. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांना होतं महाराजांच्या खासगी कामकाजाची नोंद ठेवणे आणि आधारतिथ्य पाहणे. बघा मंत्री होते ते वाकनीस, त्यांना होतं दत्ताजी त्र्यंबक. त्यांना काम काय होतं? महाराजांचे खासगी कामकाज जे असणार आहे त्याची नोंद ठेवायची आणि आधारतिथ्य काय करायचं तर बघायचं. ओके. पुढे बघा सेनापती होते सरनोबत, हे होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते यांचं काम काय होतं? सैन्याचं नेतृत्व करणे, भरती करणे आणि राज्याचं रक्षण करणे. सैन्याचं नेतृत्व ते करतील, भरती करणे आणि राज्याचं काय करतील तर रक्षण करणारे. ठीक आहे. पुढे सुमंत डबीर. बघा रामचंद्र त्र्यंबक डबीर परराज्याशी संबंध ठेवणे आणि परराष्ट्र धोरण सांभाळणे हे त्यांचं काम होतं. न्यायाधीश बघा निराजी रावजी. न्यायदान करणे, दिवाणी आणि फौजदारी खटले चालवणे हे त्यांचं काम होतं. त्यानंतर पंडितराव म्हणजे दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव. धार्मिक व्यवहार, दान धर्म आणि धर्माची कामे पाहणे, असं प्रत्येकाला काम डिवाइड करून दिलेलं होतं. धार्मिक व्यवहार, दान धर्म, धर्माची कामे पाहणे, प्रत्येकासाठी वेगवेगळे काम होते. ठीक आहे. अशा पद्धतीने होते अष्टप्रधान मंडळ. पुढे जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर सोपवली होती? तानाजी मालुसरे, अण्णाजी दत्तो, कान्होजी झेंडे आणि बाळाजी प्रभू देशपांडे. काय प्रश्न आहे? जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्यावर सोपवली होती. मग कोणावर सोपवली होती? तर बघा कान्होजी जेदे. तानाजी मालुसरे नाही, अण्णाजी दत्तो पण नाही, बाळाजी प्रभू देशपांडे पण नाही. पर्याय क्रमांक 3. महाराजांनी कोणत्या प्रकारच्या जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं? बागायती जमीन, जिरायती जमीन, पडीक जमीन, जंगलाची जमीन. तर बघा महाराजांनी कोणत्या प्रकारच्या जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं? आता बागायती देऊन काय उपयोग आहे का? नाही, काहीच उपयोग नाहीये. जिरायती नाही. तर ज्या पडीक जमिनी आहे ना
या पडीक जमिनींमध्ये काय झाली पाहिजे, लागवड झाली पाहिजे. यासाठी त्यांनी महाराजांनी प्रोत्साहन दिलं होतं. ओके. शिवरायांच्या अत्यंत कार्यक्षम असलेले हेर खात्याचे प्रमुख कोण होते? हेर खात्याचे दत्ताजी त्र्यंबक वाकनीस, बहिर्जी नाईक, मोरेश्वर पंडितराव, निराजीरावजी. हेर खाते खूप महत्वाचं होतं, कारण समोरच्या जे काय हालचाली त्या जाणून घ्यायच्या आहे आणि पकडलं पण नाही गेलं पाहिजे. जे बहिर्जी नाईक होते यांना वेगवेगळ्या भाषा येत होत्या, ते वेगवेगळे काय करायचे, वेश धारण करायचे. दुसऱ्या म्हणजे जो काय आपला समोरचा दुश्मन आहे त्याच्या सैन्यामध्ये जाणार, मिसळणार, त्यांना पण समजत नव्हतं. सगळी माहिती काढून आणणार. हे महाराजांच्या ज्या मोठ्या मोहिमा आहे त्या मोहिमा करायच्या अगोदर बहिर्जी नाईक तिथली काय करायचे, तर माहिती काढायचे. हे हेर खात्याचे प्रमुख. बघा, महाराजांच्या जवळजवळ सर्व मोठ्या मोहिमा बहिर्जींनी दिलेल्या माहितीच्या आधारित होत्या. मग काय होतं, अफजल खानाचा वध असू द्या, खानाच्या सैन्याची संख्या, त्याच्याकडील तोफा, त्याचा नेमकं मार्ग, खडानखडा माहिती बहिर्जींनी दिली होती. जे आपण म्हणतो ना, अफजल खानाला मारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, असंच मारलं असेल का? नाही, त्या अगोदर त्यांनी नियोजन केलं, त्याची संपूर्ण माहिती काढली. हे कोणी केलं? बहिर्जी नाईक यांनी संपूर्ण माहिती काढली, त्यानंतर प्लॅनिंग करण्यात आलं. ठीक आहे. सुरत या ठिकाणी लूट केली होती. सुरतमध्ये किती खजिना आहे, तो कुठे ठेवला आहे आणि तिथल्या सुभेदारांची सुरक्षा व्यवस्था कशी आहे याचा पूर्ण नकाशा बहिर्जींनी तयार केला होता. ठीक आहे. शाहिस्ता खानाचा छापा, लाल महालाची खिडकी, पहारेकरी आणि खानाची खोली याची अचूक माहिती बहिर्जींनी आणली होती, ज्यामुळे महाराज यशस्वीरित्या आत शिरू शकले. आग्रा या ठिकाणी सुटका, आग्र्यावरून सुटल्यानंतर महाराष्ट्रापर्यंत येण्याचे सुरक्षित मार्ग बहिर्जींनी निश्चित केले होते. बघा, ज्या आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली त्या ठिकाणावरनं तर महाराष्ट्रात येईपर्यंत सगळे सुरक्षित मार्ग बहिर्जी नाईक यांनी काढले होते. त्या होतं का काही गुगल मॅप, काही मोबाईल वगैरे असं होतं का? नाही. फक्त काय ना, करण्याची इच्छाशक्ती, जिद्द, मेहनत हवी. मार्ग आपल्या भेटता, मार्ग असं इम्पॉसिबल काहीच नाही आहे जगामध्ये, अशक्य अजिबातच नाहीये. शक्य आहे सगळं. तुम्ही एखादा हारलेला माणूस परत उठून उभा राहू शकतो, परत जिंकू शकतो. पण तुम्ही खाली पडल्यानंतर तुम्ही ठरवायचंय उठायचं की नाही उठायचंय. एक परीक्षा आपलं आयुष्य ठरवू शकत नाही. समजतंय? त्याच्यामुळं लढताना असं लढायचं की आपले 100% द्यायचे. ठीक आहे. चलो, स्वराज्यामध्ये सुमारे किती किल्ले होते? 100, 200, 300, 500. 300 पेक्षा जास्त होते. 300 पेक्षा जास्त. ओके. पर्याय क्रमांक 3. पण आता 300 दिले तर त्यानुसार ते लक्षात ठेवा. हे सगळं ऑथेंटिक मधलं आहे. किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा अधिकारी कोण असे? किल्लेदार, सबनीस, कारखानीस या हवालदार. तर किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा अधिकारी कोण असेल? तर कारखानीस असेल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, कारखानीस. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते? मायनाक भंडारी व दौलत खान, बहिर्जी नाईक, त्यानंतर अण्णाजी दत्तो, मोरोत्रंबक पिंगळे. तर शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते? मायनाक भंडारी आणि दौलत खान. आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणतात. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताचे स्वतःचे आरमार उभे केले, म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हणतात. भारतीय आरमाराचे जनक. स्वदेशी जहाजे महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि पेन या ठिकाणी स्वतःची जहाजे, उदाहरणार्थ गुराब, गलबत, पाल, मचवा बांधली. जलदुर्ग आरमाराला पाठबळ देण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी यांसारखे अजिंक्य जलदुर्ग उभारले. कोणी? तर महाराजांनी. ओके. म्हणून त्यांना काय म्हणतात? तर आरमाराचे जनक भारतीय. लक्षात असू. चलो, शिवरायांच्या आरमारातील लढाऊ जहाजे कोणकोणते होते? बघा, लढाऊ जहाजे गुराब, गलबत, पाल, होडी व नावा, सुबक व मोठी जहाजे वरीलपैकी काही नाही. महाराजांच्या आरमारामधले जे लढाऊ जहाजे होते ते होते गुराब, गलबत आणि पाल. हे आपण आत्ताच बघितले. मग प्रत्येकाचं वेगवेगळं काम होतं. प्रत्येक जहाजाचं काय काय काम होतं? बघा, गुराब काय होतं? हे सर्वात मोठं आणि शक्तिशाली लढाऊ जहाज होतं. यावर तोफा ठेवल्या जात असेल. याला 2-3 डोलकाठ्या असायच्या. याला काय असायच्या? 2-3 डोलकाठ्या. गलबत काय करायचं? हे गुराबपेक्षा थोडं लहान पण वेगाने जाणारं जहाज होतं. हे प्रामुख्याने युद्धासाठी वापरलं जायचं. ज्यावेळी युद्ध असणार आहे त्यावेळेस त्याचा वापर होणार.
पाल हे मोठे जहाज असून याचा उपयोग मालवाहतुकीसाठी आणि युद्ध साहित्यासाठी केला जात असे. याला 3 डोल काठ्या असतात. हे लक्षात असू द्या. तिघांची माहिती दिलेली. झेरॉक्स मारून ठेवा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामला पण आपला ही संपूर्ण PDF आहे. आपल्या मुलांना, भावांना, सगळ्यांना लेक्चरची लिंक शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत इतिहास गेला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 1674, 1677, 1675, 1680. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674. राज्याभिषेकाला कोण होतं? बघा, 6 जून 1674 रायगड किल्ला या ठिकाणी राज्याभिषेक होणार. पुरोहित काशीचे सुप्रसिद्ध विद्वान गागाभट्ट यांनी सोहळा संपन्न केला. अष्टप्रधान मंडळ राज्यकारभारासाठी 8 मंत्र्यांच्या मंडळाची अधिकृत स्थापना केली. 8 मंडळाचे चलन कोणतं होतं? स्वराज्याचं स्वतःचं होन म्हणजे सोने आणि शिवराई तांबे ही नाणी पाडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हेनरी ऑक्सिडेंट हा इंग्रज अधिकारी उपस्थित होता. बघा, महत्वाचा प्रश्न आहे, IMP नोट डाऊन करून असू द्या. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हेनरी ऑक्सिडेंट हा इंग्रज अधिकारी स्वतः उपस्थित होता. बघा, हा इथे फोटो आहे. इथे तुम्हाला ब्रिटिश, बघा इथे दिसत असेल तर इंग्रज अधिकारी. ओके, पुढचा, हा छत्रपती शिवरायांचा बाणा होता. काय होता? जातीभेद, सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे, शक्तीची उपासना करावी, वृक्षांवर प्राणीमात्रांवर प्रेम करावं. तर छत्रपती शिवरायांचा बाणा काय होता? तर सज्जनांना राखावे आणि दुर्जनांना काय करावे? ठेचावे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी काय नाव दिले? कोंढाणा किल्ल्याला प्रचंडगड, सिंहगड, तानाजीगड, रायगड. तर कोंढाणा किल्ल्याला महाराजांनी काय नाव दिलं होतं? सिंहगड दिलं होतं. का दिलं होतं याचं कारण माहिती? सिंहगड, बघा, मूळ नाव कोंढाणा असे होतं. हा कोंढाणा किल्ला आहे. त्यानंतर नाव बदलण्याचे कारण 1677 मध्ये तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा किल्ला मोगलांकडून उदयभान राठोड यांच्याकडून जिंकला. परंतु ह्या लढाईमध्ये तानाजींना काय आलं? वीरमरण आलं. मग महाराजांचा उद्गार तानाजींच्या बलिदानाची बातमी ऐकल्यावर महाराज अत्यंत दुःखी झाले आणि त्यांच्या तोंडून गड आला पण सिंह गेला. गड आलाय पण आपला जो सिंह आहे तो गेला. म्हणजेच कोण? तानाजी मालुसरे. बघा, हे अजरामर वाक्य बाहेर पडलं. सिंहगड आपल्या या थोर आणि निष्ठावंत सिंहासारख्या सरदाराच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराजांनी कोंढाणा हे किल्ल्याचं नाव बदलून काय नाव दिलं? सिंहगड असं नाव दिलं. तानाजी मालुसरे मावळे काय असे साधे नव्हते, निष्ठावंत आणि महाराजांसाठी आपला जीव देणार, स्वराज्य टिकलं पाहिजे त्यांची निष्ठा होती ना. स्वराज्यासाठी त्यांनी आपलं रक्त वाहिले, म्हणून त्याला नाव काय दिलं? तर सिंहगड असं. जावळीचे मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांनी शिवाजी महाराजांना चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे यांना आदिलशहाने चंद्रराव किताब दिला होता. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 2, जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला होता. ठीक आहे, 2 योग्य उत्तर आहे. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत? जे पायदळ होतं त्या पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत? बारगीर, कारखानीस, सरनोबत आणि पंच हजारे. तर पायदळाचे जे प्रमुख होते त्यांना म्हणायचे सरनोबत. पर्याय क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खालील पर्यायपैकी कोणते? तुकाराम, एकनाथ, रामदास, तुकाराम, नामदेव आणि रामदास आणि एकनाथ. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे संत होऊन गेले ते कोण होते? संत रामदास आणि संत तुकाराम. ओके, पर्याय क्रमांक 2. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांचा पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव यांनी प्रकट केला. म्हणजे महाराजांची जी समाधी होती तिचा जीर्णोद्धार करून शिवरायांचा पोवाडा लिहून त्यांच्या विषयाचा आदरभाव यांनी प्रकट केला. कोणी? लोकमान्य टिळक, छत्रपती संभाजी महाराज, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जीर्णोद्धार होता तो कोणी केला समाधीचा? तर महात्मा फुले यांनी केला.
स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? राजगड, रायगड, प्रतापगड आणि शिवनेरी. सुरुवातीला सांगितलंय राजगड. तानाजी हा कोकणातील ह्या गावचा राहणारा होता, तानाजी मालुसरे. महाड, चिपळूण, उमरटे आणि रत्नागिरी. तर तानाजी मालुसरे हे उमरटे ह्या ठिकाणचे रहिवासी होते. पर्याय क्रमांक 3. बघा, तानाजी मालुसरे हे कोकणातील महाड जवळील उमरटे, जिल्हा रायगड या गावचे राहणारे होते. आजही तिथे त्यांचं स्मारक आणि वंशज पाहायला मिळतात. त्यानंतर निश्चय काय, आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते महाराजांकडे गेले होते. परंतु जेव्हा त्यांना समजले की महाराज कोंढाणा मोहिमेचा विचार करत आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असा ऐतिहासिक निश्चय त्यांनी केला होता तानाजी मालुसरे यांनी. ओके, हे मालुसरे. ऊर्जा थोडं पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं ना, त्यासाठी. ओके, नेक्स्ट. तानाजीच्या भावाचं नाव काय होतं? रायबा, सूर्याजी, मुरारबाजी आणि फिरंगोजी. ज्यावेळी लढाई सुरू होती आणि असं समजलं की तानाजी मालुसरे हे दुखापत जास्त झाली त्यांना आणि ते जवळपास म्हणजे आता आपण ही लढाई हारतोय. त्यावेळी जे तानाजींचे भाऊ होते ना, सूर्याजी यांनी काय केलं माहिती का? गडावर जेवढे परतीचे जेवढे मार्ग होते ना, दोऱ्या वगैरे सगळ्या कापून टाकल्या. मग आता दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? नाहीये. आता एकच पर्याय आहे. आता फक्त काय करायचं? लढायचं, म्हणजे मारायचं नाही तर मरायचं. हा एकच पर्याय आहे. मग आयुष्यामध्ये एकच करायचं. आपल्याकडे प्लॅन बी नकोय. दुसरे सगळे पर्याय तोडून टाका. एकच ठेवा टार्गेट, एकच. आणि फक्त काय करायचं? ही एक टार्गेट, याचाच विचार करायचा. बाकीचे सगळे पर्याय जे आपण म्हणतो ना, माझ्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी, हे सगळं चुकीचं. हे सगळे काढून टाकायचे. फक्त दिवस रात्र त्याच गोष्टीचा विचार करायचा, मागे वळून नाही जे आपल्याकडं, हे समोरच जायचं आपल्याला. असे सूर्याजी होते. त्यांनी मावळ्यांना एक ऊर्जा दिली, आता लढायचं, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, आणि ती लढाई आपण जिंकलो. ते कोंढाण्याचं नाव काय? सिंहगड. ओके, नेक्स्ट. कुतुबशाहीची राजधानी कोणती होती? दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा यापैकी नाही. तर कुतुबशाहीची राजधानी होती गोवळकोंडा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन हे केव्हा झालं? 1678, 1680, 1679, 1675. अशा महान राजाचं, ज्यांनी रयतेचा विचार केला, ज्यांनी जे आपल्या सोबतची जनता आहे त्याचा विचार केला आणि काही नसताना शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा एका थोर महाराज जे आपण ज्यांना म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांचं निधन झालं 1680 रोजी झालं. जन्म कधी आहे? 1630. ओके, आणि निधन कधी? 1680. किती वर्ष? 50 वर्ष, बरोबर ना? 50 वर्ष. आज 300-350 पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत, तरी पण आज त्याच उत्साहाने जयंती साजरी केली जाते, त्याच्यापेक्षा जास्त केली. फक्त आपण आपले विचार चांगले ठेवले पाहिजे. विचार आपण इतिहास जो आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे. लक्षामध्ये फक्त 50 वर्ष. 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तोरणा. 16व्या वर्षी, म्हणजे जर विचार केला तर आपण फक्त किती 36 वर्षामध्येच एवढे सगळे किल्ले वगैरे जिंकले होते. काही बांधले, आरमाराचे प्रमुख, असं उगाच नाही म्हणत. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी ती कुठे आहे? तर शिवनेरी, शिवनेरी, रायगड ह्या ठिकाणी काय तर महाराजांची समाधी. बघा इथं फोटो पण दिलाय. लक्षामध्ये माझा एक चांगला उद्देश होता, आज महाराजांची जयंती विद्यार्थ्यांपर्यंत ते गेलं पाहिजे. चांगल्या गोष्टी व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत. एक चांगली महाराजांसाठी कमेंट करा. ओके, चलो आजचं लेक्चर हे आपण इथेच थांबवतोय. लवकरच आपण नवीन प्रश्नांसोबत भेटूया. धन्यवाद.